स्टार्ट. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंतीच्या पावन पर्वानिमित्त त्यांच्या जन्मगावी चौंडी, जिल्हा अहिल्यानगर येथे मंत्रिपरिषद घेण्यात आली. त्यानिमित्ताने चौंडी येथे शासन प्रशासन गेले ते मंत्रिमंडळ बैठकीची औपचारिकता पूर्ण करायची म्हणून नाही, तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा आशीर्वाद, त्यांच्या विचारांची शिदोरी पुन्हा गाठीशी बांधून घेण्यासाठी. परिच्छेद. शस्त्राच्या जोरावर जगाला जिंकणारे अनेक योद्धे इतिहासात होऊन गेले, पण प्रेम, भक्ती, धर्म आणि न्याय या जोरावर संपूर्ण देशातील जनतेच्या मनात कायमस्वरूपी विराजमान झालेली लोकमंगल माता म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर. अहिल्यादेवींना पुण्यश्लोक म्हटले जाते. पुण्यश्लोक फक्त त्याच राज्यकर्त्यांना म्हटले जाते ज्यांनी आपल्या प्रजेला सर्व प्रकारच्या दुःखापासून मुक्त करून सुखी केले आहे. एक प्रकारे जनतेविषयी असलेल्या आपल्या कर्तव्यातून जे मुक्त झाले आहेत त्यांनाच पुण्यश्लोक म्हटले जाते. महाराष्ट्रात लोककल्याणकारी राज्याच्या संकल्पनेचा पाया छत्रपती शिवाजी महाराज यांनी घातला, तर लोककल्याणाच्या या मंदिरावर कळस चढविण्याचे कार्य पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी आपल्या कार्यातून केले. अहिल्यादेवी होळकर या केवळ एक स्त्री राज्यकर्त्या नाहीत, तर ते एक शक्तिपीठ आहे. या शक्तिपीठाचे अधिष्ठान असलेले ठिकाण म्हणजे चौंडी, जिथे त्यांचा जन्म झाला. ज्या मातीमध्ये त्या खेळल्या वाढल्या ती ही माती आहे, त्यामुळे ही आम्हाला सदैव ललामभूत होती, आहे आणि राहील. काळाच्या कित्येक शतके पुढे बघण्याचे द्रष्टेपण लाभलेल्या या मातेने महाराष्ट्राला एक परिवर्तनाची, धर्माची आणि सामाजिक न्यायाची दृष्टी दिली. अहिल्यादेवी म्हणत, ज्या रूढी अंधाराकडून प्रकाशाकडे नेतात त्या रूढी आम्हाला मान्य आहेत. ज्या रूढी प्रकाशाकडून अंधाराकडे नेतात त्या रूढींना आम्ही अंधश्रद्धा म्हणतो. अशा रूढी पाळताना प्रत्येकाने विचार करावा. विकसित भारत आणि अमृत काळामध्ये अहिल्यादेवींची जीवनगाथा प्रत्येक भारतीयाला प्रेरणा देणारी म्हणून अधिक प्रासंगिक आहे. अहिल्यादेवींचे कार्य आपल्यासाठी एक सांस्कृतिक संचित आहे. त्यांनी आजन्म भारतीय संस्कृती पुसून टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्या आक्रमणाविरुद्ध लढा उभारला. फक्त महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण देशात अहिल्यादेवींच्या कार्याच्या ठिकठिकाणी खुणा आहेत. कोठे घाट तर कोठे मंदिरे आहेत, कोठे विहिरी आहेत, तलाव आहेत, पाणपोया, अन्नछत्र अशी शेकडो बांधकामे आज जवळपास 300 वर्षांनंतरही त्यांच्या धर्मपरायणतेची आणि औदार्याची ग्वाही देतात. अहिल्यादेवींची शिवभक्ती व्यक्तिगत स्वरूपातच मर्यादित होती असे नव्हे, तर त्यांनी मंदिर उभारणी, जीर्णोद्धार व घाट बांधण्याचे केलेले कार्य हे तत्कालीन मुघल साम्राज्याच्या काळात धर्माला पुनर्चेतना देणारे होते. परकीय शक्तींनी उद्ध्वस्त केलेल्या स्थळांची पुनर्बांधणी कोणीतरी करणे आवश्यक होते. त्या दृष्टीने अहिल्यादेवींचे कार्य महत्त्वपूर्ण ठरते. काशी विश्वनाथाच्या आवारात आज अन्नपूर्णेप्रमाणे अहिल्यादेवींची मूर्ती आहे, ती यामुळेच. त्यांच्या मते सत्ता म्हणजे भोग नसून एक महान योग होता, एक फार मोठी साधना, तपश्चर्या होती, गंभीर अशा जबाबदाऱ्यांनी भरलेले आद्य कर्तव्य होते. परिच्छेद. त्यांनी बागा, पूल, रस्ते याचेही बांधकाम केले. अनेक सण उत्सवांना, यात्रांना खासगीतून देणग्या दिल्या. अजिंठा येथील कैलास मंदिरातील पुरातन चित्रांचे पुनरुज्जीवन केले. 34 देवस्थानांना वर्षातून एकदा गंगाजल पाठविण्याची व्यवस्था केली. यामागे देशाची एकजूट करण्याचे धोरण होते. शेतीपासून उद्योगापर्यंत, महिला सक्षमीकरणापासून न्यायदानापर्यंत आणि कला कौशल्यापासून सैन्यापर्यंत प्रत्येकाच्या कल्याणाची जबाबदारी शासकांची मानणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे चरित्र प्रत्येकाला प्रेरणादायी आहे. स्टॉप.